मोबाईलवरील कॉल फॉरवर्डिंगचा एक साधा कोड आणि काही सेकंदात रिकामं होऊ शकतं तुमचं बँक खातं। कॉल फॉरवर्डिंग स्कॅम नावाचा हा नवा सायबर गुन्हा सध्या झपाट्याने वाढतोय। पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी नागरिकांना याबाबत इशारा दिला आहे। सायबर गुन्हेगार आता नवनव्या आणि अधिक चतुर पद्धती वापरून लोकांना फसवत आहेत। कॉल फॉरवर्डिंग स्कॅम मध्ये ते लोकांना एका छोट्या कोडवर कॉल किंवा मेसेज करण्यास सांगतात। उदाहरणार्थ ##21# किंवा इतर नेटवर्क कोड्स। लोकांना सांगितलं जातं की या कोडमुळे तुमचं नेटवर्क सुधारेल, रेंज वाढेल किंवा काही फीचर ऍक्टिव्ह होतील। पण प्रत्यक्षात काय होतं? तो कोड डायल केल्यावर तुमचे कॉल सायबर गुन्हेगारांच्या नंबरवर फॉरवर्ड होतात। यानंतर जेव्हा बँकेकडून OTP किंवा व्हेरिफिकेशन कॉल येतो, तो थेट गुन्हेगारांच्या मोबाईलवर जातो आणि काही सेकंदातच तुमच्या नकळत बँक खात्यातील पैसे गायब होतात। या पद्धतीने अनेक नागरिकांची हजारो रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत। पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी सांगितलं आहे की कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या कॉलवर किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका। कुणी कोड डायल करण्यास सांगितल्यास त्वरित नकार द्या। तसेच जर तुम्हाला असा काही कॉल आला असेल तर लगेच सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 वर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा। तज्ञांच्या मते हा स्कॅम विशेषतः बँक व्यवहार करणाऱ्या, UPI वापरणाऱ्या आणि ऑनलाईन खरेदी करणाऱ्या लोकांना लक्ष्य करतो। म्हणून अशा कोणत्याही लिंक, ॲप किंवा कोडवर क्लिक करण्याआधी नीट विचार करा। तंत्रज्ञानाने जीवन सोपं केलंय, पण सावध राहणं तेवढंच गरजेचं आहे, कारण एक चुकीचा कॉल आणि सगळं काही हातातून जाऊ शकतं। सायबर गुन्हेगारांच्या या नव्या फंड्यापासून सावध राहा। धन्यवाद।